नातेपुते नगरपंचायतीच्या डेव्हलपमेंट प्लॅनला जो आहे तो तेथील स्थानिकांनी विरोध केलेला आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील या संपूर्ण डीपी प्लॅनला जो आहे तो विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत काही आपली बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। नक्की बैठकीचे मुद्दे काय होते, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि कशासाठी तुम्ही खरं तर कोर्टामध्ये गेलेले आहात, काय परिस्थिती, काय एकंदरीत परिस्थिती? एकंदरीत आमचा विषय असा आहे की विकास आराखडा हा झाला पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे। पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून जो गावचा विकास आराखडा या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाला आमचा विरोध नाही आहे। पण विकास आराखडा करत असताना व्यापारी, शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील यांच्यावरती जो काही अन्याय होतोय तो अन्याय त्या ठिकाणी होता कामा नाही। कमीत कमी घरांची पडझड त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचा विकास आराखडा त्या ठिकाणी झाला पाहिजे, ही पहिली प्रमुख मागणी आहे। त्यानंतर त्या ठिकाणी अनेक नागरिकांचे घराचं नुकसान होतंय। काही ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे, एक गट नंबर त्या ठिकाणी आरक्षित झालेला आहे आणि नकाशामध्ये दुसऱ्या गटावरती आरक्षण टाकलेलं आहे। अशा प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत। साधारणपणे 3 ते 4 हजार लोक यामध्ये बाधित होत आहेत। फक्त 110 लोकांनी त्या ठिकाणी हरकती घेतल्यात। याचा अर्थ विकास आराखडा ज्यावेळेस वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला त्यावेळेस त्याची जनजागृती झाली नाही आणि ग्रामीण नातेपुते हा ग्रामीण भाग आहे। ग्रामीण भागातल्या लोकांना त्या ठिकाणी हरकती घेण्यासाठी वेळ कमी मिळाला। आमची एक मागणी आहे की लोकांच्या हरकतीसाठी त्या ठिकाणी वेळ द्या, लोकांची बाजूही शासनाने त्या ठिकाणी बघितली पाहिजे। विकास आराखडा करत असताना गावचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे या दृष्टीने विकास आराखडा केला पाहिजे। नातेपुतेची बाजारपेठ ही संपूर्ण त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। नातेपुतेच्या बाजारपेठेमध्ये पुणे असतील, या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील असतील किंवा आसपासचे जसे सातारा असतील, त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील माढा असेल, करमाळा असेल, पलीकडे बारामती असेल, सांगोला असेल, या भागातील लोक त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी येतात। जर नातेपुते शहराचीच बाजारपेठ जर विकास आराखड्यामुळे उद्ध्वस्त होत असेल तर गाव भकास होईल। त्या ठिकाणी आमच्यासारख्या तरुणांनी व्यावसायिक होण्याचं स्वप्न त्या ठिकाणी बघितलेलं असतं। आमच्यासारखा तरुण या ठिकाणी व्यवसायात उतरण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या ठिकाणी काहीतरी नवं उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। पण असा विकास आराखडाच्या माध्यमातून जर व्यापाऱ्यांच्या त्या ठिकाणी दुकानाचं नुकसान होणार असेल तर त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भात तुम्ही कोर्टामध्ये काही धाव घेतलेली आहे का आणि मग आज जिल्हाधिकाऱ्यांकडे काय चर्चा झाली? आम्ही आमच्या मागण्या जिल्हाधिकारी साहेबांना सांगितल्या की विकास आराखडा तयार करत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला आणि कोणत्या गोष्टीचा विचार केला गेला नाही याबाबत आम्ही त्या ठिकाणी नातेपुतेमध्ये रस्ता रोको केला होता। संपूर्ण गावाने त्या ठिकाणी गाव बंद केलं होतं। लोकांच्या चुली वाचवण्यासाठी, महिलांचे संसार वाचवण्यासाठी महिलासुद्धा रस्त्यावर उतरल्या होत्या। मुलं बाळ त्या ठिकाणी रस्त्यावर उतरली। त्याचं एकच कारण आहे की लोकांचे संसार वाचले पाहिजेत। लोकवस्तीच्या ठिकाणी जर औद्योगिक वसाहत झोन जर त्या ठिकाणी टाकत असेल तर लोकांना अक्षरशः रात्री झोप लागत नाही आहे। पैसे कमवून लोकांनी संसार उभा केलेला असतो, घरं बांधलेली असते, तर तीच जर घरं त्या ठिकाणी शासन पाडणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे। कोर्टामध्ये देखील तुम्ही गेलेला होतात, हायकोर्टामध्ये, तिथे काय निर्णय झालेला आहे? कोर्टाने आमची बाजू त्या ठिकाणी बघितलेली आहे। आमच्या मागण्या त्या ठिकाणी कोर्टाला योग्य वाटल्या म्हणून उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे आणि त्यानंतर 2 आठवड्यांनी पुढची तारीख आहे, त्यावरती त्यांनी जे काही शासनाच्या गोष्टी आहेत त्या मागून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पुढे निर्णय कोर्ट देईल। पण आमची शेवटपर्यंत एकच मागणी आहे की नागरिकांचं नुकसान न होता, त्यांच्या घराला धक्का न लागता विकास आराखडा झाला पाहिजे। पण पाहतोय की या ठिकाणी नातेपुते नगरपंचायतीच्या एकंदरीत डेव्हलपमेंट प्लॅनला जो आहे तो या ठिकाणी कोर्टाने आता स्टे दिलेला आहे आणि त्या संदर्भातल्या हरकती देखील म्हणणं मांडण्यासाठी 2 आठवड्याची वेळ दिलेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावरती हायकोर्टामध्ये सुनावणी होईल। मात्र नागरिकांच्या जी काही त्यांनी पुंजी करून जे कमवलेली संपूर्ण मालमत्ता आहे त्याच्यावरती कुठेही वरवंटा फिरू नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।